आहेत। खरं तर बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ हे आहे। या ठिकाणी नतमस्तक झाल्यानंतर पत्रकार परिषदेसाठी दोन्ही ठाकरे बंधू जाताना आपल्याला दिसून येणार आहेत। त्यातच समजा पाहायला गेलं तर सर्व बडे नेते जे आहेत दोन्ही पक्षाचे हे सध्या या ठिकाणी येताना दिसून येत आहेत। अर्थातच या ठिकाणी जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। खरं पाहायला गेलं तर कालच या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी देखील भेट दिली होती। त्या शिंदेची शिवसेना हे देखील या ठिकाणी काल येऊन गेले, पण अशामध्येच आज पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व नेते येताना दिसून येत आहेत, जे मनसेचे आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आहेत। अर्थातच पाहायला गेलं तर पत्रकार परिषदेमध्ये यादी जाहीर होते का ही तर उत्सुकता आहेत, पण मात्र इतके महिन्यांपासूनचा जो संघर्ष होता दोन्ही पक्षांमधला की आपण निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जायचं आणि कशा पद्धतीने आपण जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल त्यावर कुठेतरी आता तोडगा निघालेला आहे आणि पत्रकार परिषद जी आहे ती या ठिकाणी आता होणार आहे आणि त्याआधी हे दोन्हीही बंधू या ठिकाणी येताना दिसून येणार आहेत। अर्थातच बघू शकतो अनेक या ठिकाणी कार्यकर्ते सध्या पोहोचलेले दिसून येत आहेत आणि हे सर्व कार्यकर्ते जे आहेत दोन्ही ठाकरे बंधू यांच्यासोबत वरळी या ठिकाणी जाताना दिसून येतील। अर्थातच समजा पाहायला गेलं प्रणिता तर मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी होताना दिसून येत आहे। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। साहेब, काय सांगाल, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र तरी येत आहेत, आज जे आहे युतीची देखील घोषणा होत आहे, ऑफिशियली युतीची घोषणा होत आहे, कशा पद्धतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला असणार आहे? साहेब, आम्हाला खूप आनंद आहे, राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणार आहेत। बाळासाहेबांचे जे स्वप्न आहे ते साकार होणार आहे आणि 100% महायुतीचा आपला महापौर असणार। यात काय महायुतीचा की सॉरी माफ करा, आमच्या ठाकरे बंधूंचा महापौर असणार, यात काही शंका नाही। पण अर्थातच तुम्ही बोलताय ठाकरे बंधूंचा महापौर, पण तेवढा तिढा सुटला आहे का जागा वाटपाचा आणि कशा पद्धतीत निवडणुकीचे प्रचार असणार आहेत? आम्ही मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र करून आम्ही प्रचार करणार। आम्हाला आमचा उमेदवार येणं महत्त्वाचं आहे, हे आम्ही मनसैनिक आणि शिवसैनिक लक्ष देऊन काम करणार आणि आमचाच ठाकरे बंधूंचाच महापौर बसवणार। अर्थातच अजून देखील या ठिकाणी सर्व कार्यकर्ते दिसून येत आहेत, त्यांच्याशी बोलूया। काकासाहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने सर्व तयारी झालेली आहे, नेमका फॉर्म्युला कसा असणार आहे? आता कसं आहे म्हणजे घराघरामध्ये आपण बघतो, आज दिवाळी साजरी होते, होळी साजरी होते, आज प्रत्येकाच्या मनामध्ये तेच आहे की आपल्या आज युती झाली आणि होणारच आहे ती। तर आज दिवाळी फुटणार आहे, आज दिवाळीचं आज वातावरण ह्या ठिकाणी होणार आहे आणि ह्या ठिकाणी युती तर होणारच आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आज क्षणच आहे दिवाळीचा आणि तो व्हायलाच पाहिजे असं आहे। पण अर्थातच समजा बघायला गेलं तर या ठिकाणी काल एकनाथ शिंदे देखील येऊन गेलेले आहेत, त्यांच्या सेनेचे लोक येऊन गेलेले आहेत, आज तुम्ही येत आहेत, दोन्ही ठाकरे बंधू येत आहेत, काही त्याच्यात काही तुम्हाला असं वाटतंय का? नाही, त्याच्यात असं काही नाही आहे। प्रत्येक बघा, वंदनीय बाळासाहेब ते सर्वांचे होते, सर्वांचे आहेत आणि प्रत्येकजण या ठिकाणी येणार, मग तो कुठलाही पक्षाचा असो व कुठलाही नेता असो। बाळासाहेब हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये होते, मग ते येणार आणि या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेऊन जाणारच आहे, कारण तेही त्या पहिला पण त्या शिवसेनेमध्येच होते, त्यांना वंदनीय बाळासाहेबांनी त्यांना मोठं केलं, मग त्या ठिकाणी येणार असतं, त्यांचा आशीर्वाद ते घेणारच असं आहे। पण काही विरोधक जे आहेत आपले ते असं टीका करताना दिसून येत आहेत की फक्त मुलांच्या भविष्यासाठी दोन्ही ठाकरे भाऊ आता एकत्र येत आहेत। नाही, दोन्ही ठाकरे बंधू मराठी माणसासाठी एकत्र पहिल्यापासून येत होते, ह्याच्या पुढेही येणार आणि आता सुद्धा मराठी संघाचे ते आहे, पण ते एकासाठी नाही आहे, ते प्रत्येक मुलांच्या प्रत्येक लहान मुलांच्या पाठीशीच उभे आहेत ते आणि मराठी अस्तित्वासाठी ते अतिशय लढत आहेत। नक्की तर बघू शकतो प्रणिता कशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही पक्षाचे सध्या कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी जमताना दिसून येत आहेत। अवघा काही वेळ राहिलेला आहे, अर्ध्या ते पाऊण तासात या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही या ठिकाणी येताना दिसून येणार आहेत। अर्थातच आतलं दृश्य मी तुला पुन्हा एकदा दाखवू इच्छितो की कशा पद्धतीने आतमध्ये देखील सर्व पक्षातले दोन्ही पक्षातले नेते हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सगळ्यांना फक्त प्रतीक्षा आहे की आपल्या पक्षाचे जे वरिष्ठ आहेत, नेते आहेत, ते या ठिकाणी येतील आणि आल्यानंतर इकडनं पत्रकार परिषदेसाठी ज्या पद्धतीने जातील आणि काय घोषणा करतात, काय नेमका फॉर्म्युला असणार आहे, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार, महायुतीच्या विरोधात नेमका प्रचाराचा अजेंडा कशा पद्धतीने असणार आहे, अशा सर्व गोष्टींची घोषणा जी आहे ती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये